यारो नागपूर कामठी आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा 5वा दिवस होता। तर आज 7 सप्टेंबरला यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झाला कामठी या ठिकाणी। तर आज एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास केलं, तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। ॲक्सिलेंटसाठी काय टाइम दिला जात आहे, 1600 मीटर रनिंगसाठी सेकंड ग्रुपसाठी काय टाइम दिला जात आहे, तिसऱ्या ग्रुपसाठी काय टाइम दिला जात आहे आणि चौथ्या ग्रुपसाठी काय टाइम दिला जात आहे आणि ॲक्सिलेंटचे किती पोरं या ठिकाणी घेतल्या जात आहे, सेकंड ग्रुपचे किती घेतल्या जात आहे, तिसऱ्या ग्रुपचे किती घेतल्या जात आहे आणि चौथ्या ग्रुपचे किती घेतल्या जात आहे। त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया काय, त्याचबरोबर उंची वगैरे, छाती वगैरे, वजन वगैरे किती त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे आणि कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुकांनी आपल्याला या ठिकाणी करायच्या, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। 7 सप्टेंबरला यारो नागपूर आर्मी रॅली भरती कामठी या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपल्या व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 7 सप्टेंबरला झालं तर ते विद्यार्थी 6 सप्टेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। ठीक आहे, तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर एक दिवस अगोदर या ठिकाणी आपल्याला येतं। तर ज्या विद्यार्थ्यांचा 7 सप्टेंबरला ग्राउंड होतं तर ते विद्यार्थी 6 सप्टेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते आणि ग्राउंडवर आपल्याला 11 वाजतापासून त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिल्या जातं। 11 साडे 11 वाजता त्या ठिकाणी गेटच्या अंदर मुलांना घेतल्या जातं, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर 12 वाजेपर्यंत तिथं सर्वात अगोदर बसून ठेवलं जातं। सर्वात अगोदर मुलांच्या हॉल तिकीट आणि आधार कार्ड हे 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जातं आणि हे 2 डॉक्युमेंट चेक केल्यानंतर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जातं, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस हे 2 डॉक्युमेंट या ठिकाणी लागतात आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि त्याचबरोबर एका ज्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मुलांना बसमध्ये बसून ठेवलं जातं आणि ज्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगचा जो एंडिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी मुलांच्या बॅगा वगैरे त्या ठिकाणी ठेवल्या जात आहे आणि त्यानंतर मुलांचे हॉल तिकीट वगैरे स्कॅन केलं जात आहे। हे प्रोसेस या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी मुलांना सोडत आहे। ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंगसाठी त्या ठिकाणी एका बॅचमध्ये जवळपास 100 पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 70 पोरं या ठिकाणी रनिंगमध्ये पास केलं जात आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये या ठिकाणी 100 पोरं या ठिकाणी रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जे 70 पोरांनी या ठिकाणी रनिंग काढले, एक लक्षात ठेवा। आणि ॲक्सिलेंटचे जवळपास या ठिकाणी जे पोरं होते हे 28 ते 30च्या दरम्यान ॲक्सिलेंटचे पोरं होते आणि सेकंड ग्रुपमध्ये 20 पोरं घेतले आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये 12 पोरं होते आणि चौथ्या ग्रुपमध्ये 8-9 पोरं या ठिकाणी होते। तर अशा प्रकारे मुलं या ठिकाणी घेतलं जात आहे आणि त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी जो टाईम दिला जात आहे तर 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आर्मीला त्या ठिकाणी सांगत आहे आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत सांगत आहे आणि तिसऱ्या ग्रुपपर्यंत 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटपर्यंत सांगत आहे आणि चौथ्या ग्रुपसाठी 6 मिनिट ते 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत सांगत आहे। पण रिअली जो टाईम या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर दिला जात आहे, जे पोरं रनिंग काढत आहे तर ते सांगत आहे की एवढा टाईम दिला जात नाही। तर पहा, जे ॲक्सिलेंटसाठी आहे ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत टाईम त्या ठिकाणी दिला जाता, 5 मिनिट 15 सेकंड ते 20 सेकंडपर्यंत आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 15 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत दिला जात आहे आणि तिसऱ्या ग्रुपसाठी जो टाईम दिला जात आहे 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत दिला जात आहे आणि चौथ्या ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी या ठिकाणी टाईम दिला जात आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रनिंग काढली त्यांना बसून ठेवलं जातं आणि जे पूर्ण रनिंगमध्ये फेल गेले तर त्यांना तिथून बाहेर काढलं जातं, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रॅकचा जर विचार केला कामठी नागपूरचा तर रोडाचा ग्राउंड आहे ना, सरळ आपल्याला या ठिकाणी 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी मारायची आहे आणि रनिंग मारताना ह्या प्रयत्न करा की जे समोरचे पोरं जे धावत आहे तर त्यांच्या म्हणजे जे 20-30 पोरं आहे तर त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा, जे सर्वात समोर धावत आहे त्यांच्या। ठीक आहे, आणि ट्रॅक जे सरळ या ठिकाणी रोडाचा ग्राउंड आहे, रोडावर आपल्याला या ठिकाणी धावायला लावत आहे आणि त्यावर एखादा स्पीड ब्रेकर सुद्धा आणि काही ठिकाणी जे अंदर सुद्धा त्या ठिकाणी राहते, अशा प्रकारे हा ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सरळ आपल्याला या ठिकाणी धावायचं, एक लक्षात ठेवा, कुठेही न थांबता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना बसून त्या ठिकाणी ठेवलं जात आहे। सर्वात अगोदर त्यांच्या हातावर शिक्के दिले जात आहे, ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का, तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तिसऱ्या ग्रुपचा, चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली चौथ्या ग्रुपचा आणि हे झाल्यानंतर बायोमेट्रिक्सची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। डोळे वगैरे त्यामध्ये आपले चेक केलं जात आहे, त्याचबरोबर जे आपलं थंब वगैरे घेतलं जातं बायोमेट्रिक्समध्ये आणि हे झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी जे लॉंग जम्पसाठी नेलं जातं, एक
लक्षात ठेवा. तर लॉंग जंप त्या ठिकाणी मारायला लावताय. लॉंग जंप झाल्यानंतर झिगझॅग घेताय आणि झिगझॅग झाल्यानंतर 10 पुलअप्स त्या ठिकाणी घेताय. आणि हे प्रोसेस झाल्यानंतर ज्या मुलांना बसून ठेवलं जातं आणि त्यांना आणखीन त्यांची उंची त्या ठिकाणी मोजल्या जात आहे. ठीक आहे. तर उंची जी त्या ठिकाणी लागत आहे 168 सेंटीमीटर ते सांगत आहे. पण जे विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर आहे तर ते मुलं सांगत आहे की 169 म्हणजे वाढवल्या जात आहे त्या ठिकाणी उंची जी आहे हे जास्त या ठिकाणी घेतली जात आहे म्हणते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या ठिकाणी 168 सेंटीमीटर उंची मागितलं पण 169 सुद्धा ते त्या ठिकाणी लावत आहे म्हणते. त्यामुळे मुलं जे या ठिकाणी रनिंग हाईटमध्ये या ठिकाणी कटत आहे. ठीक आहे. आणि छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर असले पाहिजे आणि वजन जे आपलं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे. 50 किलोच्या जर खाली असेल तर अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. वजन आपलं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे. 1 किलो जरी कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी केळं वगैरे नाही एखादा डझन आणि रनिंग काढल्यानंतर त्या ठिकाणी खा, जेणेकरून आपलं वजन त्या ठिकाणी बसलं पाहिजे, आपण कटलो नाही पाहिजे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना बसून ठेवलं जातं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी चालत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, जे पोरं 2-2 पेपर या ठिकाणी पास झाले, जर समजा GD झालं, ट्रेड्समॅन झालं किंवा टेक्निकल म्हणा, तर एक उदाहरण देऊन आलं, तुम्ही GD आणि ट्रेड्समॅन हे दोन्ही पेपर या ठिकाणी पास झाले तर तुमचं जे ग्राउंड आहे हे वेगळं या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तुमचं जे ग्राउंड असणार आहे हे वेगळं असणार आहे आणि जे फक्त एकच पेपर पास झाले त्यांचं ग्राउंड इकडे वेगळं असणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जे या ठिकाणी ज्यांनी 2-2 पेपर काढले तर त्यांचे एक ग्रुप त्या ठिकाणी तयार होता आणि त्यांना धावायला लावताय आणि त्यांनी जर रनिंग काढली तर त्यांना ह्या दोनपैकी एक ट्रेड आपल्याला निवडायला लावताय. GD घेता तुम्ही की ट्रेडमॅन घेता. ठीक आहे. ह्या दोनपैकी आपल्याला निवडायचे, अशी प्रोसेस ते आहे. ठीक आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे डॉक्युमेंट लागत आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यावेळी थंब वगैरे त्या ठिकाणी घेतलं जात आहे आणि आपल्याला जे कागदपत्र लागत आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यात दाखला जर नसेल तर कॉलेजमधला बोनाफाईड नाही, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल झालं, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला पोलीस स्टेशनमधलं, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट लागते, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, 50 फोटो त्या ठिकाणी न्या. त्याचबरोबर जे आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो आधार कार्ड सुद्धा आपल्याला सोबत न्यायचं, एक लक्षात ठेवा. एवढे काही डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे. त्याचबरोबर नोटरी खूप या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. नोटरी या ठिकाणी लागते कारण की भरपूर विद्यार्थ्यांना अजूनही माहीत नाही नोटरी कायच्यावर करावं लागते. काय काय मुलं म्हणाले की आम्ही या ठिकाणी तहसीलमधली केली आहेत, हे चालणार नाही आहे. काय काय मुलं म्हणते की आम्ही हॉल तिकीटवर नोटरी करतो, हे काही या ठिकाणी चालणार नाही. तर ज्यावेळेस तुम्ही आर्मी भरतीचा फॉर्म भरलाय तर सायबर कॅफेला तुम्हाला 2-3 प्रिंट दिला, एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून सुद्धा एक प्रिंट दिली आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर ते प्रिंट घेऊन डायरेक्ट जायचं वकिलाच्या घरी आणि वकिलाच्या घरी जायचं आहे डायरेक्ट त्याला, ॲडव्होकेटच्या घरी. तर त्याला म्हणायचं की मला नोटरी करून दे, तर तो तुम्हाला बरोबर नोटरी करून देणार आहे. तर 100 रुपयातच नोटरी तुम्हाला करून भेटणार आहे आणि 2-4 मिनिटाचं ते काम आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावर आपल्याला 10 रुपयाची तिकीटसुद्धा चिपकायचे आहे. तर 100 रुपयातच नोटरी भेटणार आहे. तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा. नोटरी आपल्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला करून भेटते आणि प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जे ॲडव्होकेटचे घर आहे, वकिलाचे घर आहे, त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटी लागली राहते, या ठिकाणी नोटरी करून भेटणार आहे म्हणून. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.